प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या पुढील हप्त्याचे अनुदान मंजूर करून देण्यासाठी 20,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील सातरळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत लिपिक आणि पंचायत समितीतील कंत्राटी गृहनिर्माण अभियंता अशा तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक अहिल्यानगर यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपींमध्ये हैदर याकूब पटेल वय वर्ष 56, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सातरळ राहणार राहुरी फॅक्टरी वृंदावन कॉलनी ज्ञानदेव मोहन डुकरे वय वर्ष 43, ग्रामपंचायत लिपिक कंत्राटी ग्रामपंचायत सातरळ राहणार सातरळ तालुका राहुरी आणि सचिन हौशीराम ब्राह्मणे गृहनिर्माण अभियंता कंत्राटी पंचायत समिती राहुरी राहणार लोणी तालुका राहता यांचा समावेश आहे। तक्रारदाराने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता। सन 2023 मध्ये त्यांचे घरकुल मंजूर झाले असून पहिला 15,000 रुपयांचा आणि दुसरा 70,000 रुपयांचा हप्ता मिळाला होता। घरकुल बांधकामासाठी पुढील 70,000 रुपयांचा हप्ता मंजूर करून देण्यासाठी आरोपींनी मदत करण्याच्या मोबदल्यात 20,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार 29 जून 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी 30 जून रोजी करण्यात आली। त्यावेळी ग्रामविकास अधिकारी हैदर पटेल आणि ग्रामपंचायत लिपिक ज्ञानदेव डुकरे यांनी तक्रारदाराकडे घरकुलाच्या पुढील हप्त्याच्या मंजुरीसाठी 20,000 रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला। कारवाई दरम्यान आरोपी ज्ञानदेव डुकरे याने तक्राराकडून 20,000 रुपयांची लाच स्वीकारली, तर गृहनिर्माण अभियंता सचिन ब्राह्मणे याने लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचं निष्पन्न झालंय। या कारवाईनंतर तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 सुधारित 2018 च्या कलम 7 आणि 12 अन्वये राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सविता तांबे, पोलीस उपनिरीक्षक राजू लाड, चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ, चालक दशरथ लाड यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे हे करत आहेत। दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी।